व्हिडिओ पाहण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार मित्रमंडळी, सोमसिद्धू ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हा सर्वांना जय श्रीराम. तर आपण आज ब्लॉग कुठं शूट करत असेल गच्चीवर अशा व्ह्यूच्या मस्तपैकी आनंदात तेव्हा ते मेंढ्यानी इकडं आपला असा व्ह्यू आपलं रान तुम्हाला मी दाखवतो. दिवाळीली मका या बघा, दिवाळीली मका ही वाळलेली मका आहे आपली. आता आपल्याला रानात जायचंय. सवी मस्त व्ह्यू आहे ना, काय होतो. आपले नारळाची झाडं बघा काय सुंदर आहे. व्ह्यू बघा, इथलचा व्ह्यू बघा, व्ह्यू बघा, नुसता व्ह्यू बघा काय सुंदर दिसतंय. मला आहे ना इतका सुंदर, जेव्हा सूरज खाली जातो ना तेव्हा असं सुंदर दिसतं ना. मी इतके फोटो काढून ठेवलेले कवच, मला फार आवडतं फोटो काढायला. इथं काय झालं काय माहिती रंगाला. तर आता आपला आजचा प्लॅन आहे की चालेल 1 मिनिट आम्हाला टाईट करू द्या. 1च मिनिटात टाईट करतोय. हां झाला टाईट. कॅमेरा झालेला आहे आपला एकदम ओके टाईटमध्ये. हे बघा गाया आपल्या मस्त वेगळी आपल्या गाया वगैरे इथून एवढं सुंदर. तर आता आपले आणि आज आपल्याला आपल्या आंब्याचे झाड आहे का हे खालच्या हे कोपऱ्यातले, त्यांना आपल्याला आज नळी लावायची. त्या इथून नळी लावणार आपण, अशी इथं घेणार आहे. तर आज आपल्याला ते काम करायचं आहे. मंगळी बघा कसं मीठ साठी दाखवायला लागलो आणि तेवढं 3 बाजूला घेतलं. तो गाडीला लावू चावी, गाडीला करू चालू आणि आता आपण जाऊ रानात. विषय असा खोली डायरेक्ट नगर मनमाड रोड आलेला आहे इथं. कारण बरोबर नगर मनमाड हायवे सारखाच, एक बाजू चांगली एक बाजू खराब, एक बाजू चांगली एक बाजू खराब. सारे 4-5 वर्षापासून कामच चालू आहे त्याचं. काय म्हणणं आहे तुझं याच्यावर? 4-5 वर्ष नाही जास्त झाले. याच्यावर माझं म्हणणं आहे की सरकारने हा रोड नीट करावा आणि आमचा तो एक्सप्रेसवे पण नीट करावा. समृद्धी महामार्ग त्याचं पहिले नाव होतं, त्याचं नाव चेंज केलेलं आहे आपलं समृद्धी महामार्ग. कारण खूपच चांगला आहे एक्सप्रेसवे. थोडा खाली म्हणून आमचा तो पुढचा रोड एक्सप्रेसवे. हा तर नगर मनमाडच आहे. खड्डे बघा ना तुम्ही. थांबाय बाबा, सरकारला विनंती आमची की हा रोड तुम्ही जल्दी से जल्दी. ओय कोयता आणलाच नाही. अरे यार जे ये घेऊन मी थांबतो इथं. अरे कुठे हा तिथंच आहे. चल ना तू पण जाय तू. आता मी नाही येत, मी कंटाळून जातो. मोबाईल माझ्याकडेच ठेव, मी ब्लॉग बनवतो. तू हे जाऊन चक्कर मारून खरी नाही बाबा. आता ऊन फार आहे. कारण असं ऊन चटकतंय डायरेक्ट तडातड का बस. हा इलायची चिंच मलाच खायची. बरं झालं आठवण केलं. चला मी रोज पाहतो तिच्याकडं. पण हा अरे कुट्टी मशीन आहे ना, कुट्टी मशीन तिथं. कुट्टी मशीनच्या तिथं शेजारी पाय नाही तर कुट्टी मशीन तिथं आपण बैलगाडी सोडलेली खाली तिथं पाय. हा आपण थोडीशी इलायचीच खाऊ. इलायचीची चिंच ही पाय. इथं रोड कसा झाला ट्रॅक्टर घातल्यामुळं. हे ट्रॅक्टरचे अशी खाचे पडलेले दिसलेच असतील तुम्हाला. हे अशी खाचे ट्रॅक्टरच्या टायराची खाची आहे ती सगळी. इथं आधी इतका चिखल होता. या बैलाचा पाय, हा आमच्याच बैलाचा पाय. हे खाचे कसं काय पडले माहिती की इथं लय चिखल झाला होता येड्यासारखा. आणि ते चिखलातून त्या बावळटाने ट्रॅक्टर घातला एका खत टाकीत होता एका वावरात तेव्हा. आता तुम्हाला इलायची चिंच दाखवतो मी. ह्या बाई इलायची चिंच आहे इथं. थोडी दिसत असून तुम्हाला. ह्या बाई इलायची चिंच ही जास्तच वाळून गेली. आता थोडी लाल आहे पण आता विषय खोली. हे बाय वरती तुम्हाला दाखवतो मी. थांबा. हे बाय एवढं सगळं वाळून गेलेलं आहे. एवढं सगळ्यांचं वाळून गेलेलं आहे. तर आता आम्ही मका तोडायला आलेलोच आहे तसं पण. कारण आम्ही आमच्या गायांचे हाल नाही हो म्हणून आम्ही आमचे हाल करून घेऊ राहिलो. उन्हातानाचे हाल नाही म्हणा, ते करूनच घ्यावं लागणार आहे. कारण आता आमची मका पण थोडीशीच उरलेली, 2-3 साऱ्याच उरलेली. तुम्हाला एकदा मका पण दाखवून देतो किती उरलेली. इथे निम्मीच्या वर तर तोडून झाली. इथपर्यंत तोडायची इथून पुढं अशी. आणि इकडची एक पट्टी घ्यायची, अशी एक सरी घ्यायची. अजून एक दाखवतो मी तुम्हाला. अवतारवर जाऊ नका बरं का माझ्या. हबीबी कम टू वाडाळा महादेव. हबीबी कम टू वाडाळा महादेव. दे बाई इथं एवढीच उरलेली. त्या किती 1, 2, 3, 4 आणि 5
अजून वरतून 2 म्हणजे 8 साऱ्या आहे सरासरी जादा जादा. एवढीच मका उरली, एवढाच पट्टा असा सर्व बुर एवढीच उरलेली, काय जास्त मका नाही उरली. दिल्या उंचट कुरायला असं उंचट. इथं पण इलायची झाडं इतकं मोठं झालं पण त्याला इलायचं ही जे आहे नाही हे वालं हे सगळं एवढं इलायची झाडं. त्या आंब्याच्या झाडात गेलं त्याच्यामुळे एवढं क्लिअर नाही दिसत आहे. ह्या आंब्याच्या झाडाच्या सगळ्या कायऱ्या वरती खाली एका काही लागत नाही. हवा किती पाहायला कायऱ्या, एवढ्या सगळ्या कायऱ्या आहे त्याला. आता येतो का नाही आजचे दिवस, अरे केव्हाचा गेलेला आहे. याला मला वाटतंय कोयताच नाही सापडला अजून. हा आंबा खराब तर काही झालेला नाही, कारण अजून पहिला पाऊस नाही झालेला. पहिला पाऊस झाल्यानंतर याला आंबा लगेच खराब होऊन जातो, आळ्या पडतात याच्यात. काय माहिती काय विषय. आमची मका पण चांगली वाढली असती बरं का. मुरघासाची बॅगी भरणार होतो पण तिच्याकडं नेमकं लक्षच नाही दिलं गेलं आमच्याकडून. असंच झालं. आणि खाली तर गिन्नी इतकी वाढलेली येड्यासारखी, काय सांगू तुम्हाला. गिन्नी फार वाढली. यांनी पण मका केलेली गायांपुरती यांच्या, पण यांच्या इथं पण मस्तपैकी पाणी बिन लावलेलं आहे त्या मकाला. कारण आता इथं मका सोडून त्यांना दुसरं पीक नाही, कारण तिकडं त्यांचं कांद्याचं वावर आहे, ते नांगरलेलं आहे मस्तपैकी. त्याच्यामुळं आता सध्या इकडंच पाणी चालू आहे मकाला त्यांच्या. मी जरा वेळेस सावलीत बसतो आता. ते लिंबाची सावलेली दाटे पण एवढ्या लांब जायला परवडणार नाही. त्याच्यापेक्षा आंब्याची सावली तिथं दगडावर बसतो एखादे, तो येतो तोपर्यंत, आहे की नाही. म्हणजे ते यांचे सगळ्यांचे आमचे हेच लागण करतं फक्त बरं का. म्हणजे हे जे घर आहे ना हेच लागण करतं फक्त, बाकी कुणीच लागण करत नाही. सगळे कांदे टिपलेले आहे. यांचं पण नांगर मारलेलं आहे वावरात. त्याचं पुढचं जे वावर आहे ना त्या तो बाण, आणि त्याच्या पुढचा जे वावर ते पण नांगरच आहे मारलेलं. तिथं पण कांदाच केला. सगळे कांदा करतात, कोणीच लागण करत. मला माहिती ना. काय करतात आपण पण पहिले ऊस लावायचो. नाही ऊस लावायचो, पण आपल्याकडं आपण कांदा घेतला ना नंतर करायला. हा नंतर ना पीक आम्ही कांदा घेतलं. त्याच्या आम्ही ते आपलं तिथं मी तुम्हाला काल दाखवलं का, ते आपण त्या झाडाकडे गेलो होतो. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असणार आहे. आपण त्या झाडाकडे गेलो होतो, लिंबाच्या झाडाकडं. हा का, बरं जाऊ दे. बरं थांबा. नाही काल मी हिंदीतून बोललो होतो त्यामुळे त्यांनी ती कट केलेली. आम्ही अर्धा तासाचा ब्लॉग बनवला होता, त्यांनी फक्त 16 मिनिटाचा ठेवला. कुसलं काहीतरी पाय दाखवतो तुम्हाला मी. 1 मिनिट त्याला तरी गॅलरी भेटतो. इथूनच दाखवतो म्हटलं आता तुम्हाला, एवढ्या लांब नको जायला. हे बघा, हे लिंबाचं झाड आहे. हे बघा हे वावर ते. तरी इथं आम्ही पहिले आम्ही ना घास लावायचो पब्लिक. आणि नंतर काय आलं, गाय आमच्याकडं कमी झाल्या. पहिले आपल्याकडे जर्सी गाय होत्या ना, जर्सी गाय आमच्याकडं कमीत कमी 50-60 होत्या. 100 जरी म्हणत तरी चालत. भरपूर गाय होत्या. दूध पण भरपूर जायचं, पहिले भरपूर दूध जायचं. आणि आमच्याकडं डॉक्टर रोज होता, रोज डॉक्टर यायचे आमच्याकडे. रोज डॉक्टर यायचे गायांचे, रोज डॉक्टर. मग तुम्ही विचार करा किती आमच्याकडे गाय होती त्यावेळेस, किती गाय असतील आमच्याकडे. हेच आपली ती काय विहिरीचं पाणी वाढलं काय. करे सोम दादू अरे बाप, जंगली बेंडकुळी होती वाटतं. बेंडकुळी होती का, बेंडकुळा होता. केवढी मोठी बेंडकुळी हवा ती. हो ग इथं आहे. कुठे गेली अगं ही बेंडकुळी. खतरनाकच आहे. काल पाणी वाढलं काय, डेंजरस बेंडकुळीने उडी मारली बा आत्ता. रेकॉर्ड केलं का? हा दर माझा हात दाखव. थांबा सेल्फी मोठे करतोय. तर आता आपण त्या मेंढी म्हणणार होतो मी. बेंडकुळी पाशी चाललोच आपण. अरे बाप, त्या वडा एक तिथं उडी एका सेकंदात गेली. पाण्याचा आवाज आला तर तिथं पाणी आलं. विषय असं झालेला आहे मंडळी, ती बेंडकुळी गेलेली आहे पाण्यात. कारण पाणी आता ती गेलेली आहे पाण्यात. तिला पाण्यात जरा गार वाटत असेल, कारण बाहेरचं वातावरण फार गरम आहे येण्यासारखं. आमचा मोबाईल गरम झाला होता म्हणून कॅमेरा बंद झाला मोबाईलचा. विषय खोल मॅटर झाला ना. मी काय केलं, मी मोबाईल घेतला त्याच्या हातून ब्लॉग बनवायला बरं का. आणि आता तो गिन्नी मका तोडतोय. गिन्नीची सारखी तोंडात आम्ही गिन्नीच तोडतो. ते आरती नाही ती सारी नको तोडू. जाऊ दे काही नाही होत. 2च साऱ्या तर 2च. गवाळ पण एवढं आहे का?
अरे गबाळ आहे त्याच्यामुळे मला तोडायला वेळ जातो फार येण्यासारखा. नाहीतर मग मी अशी गिन्नी अशी चोडतो सापसूप डायरेक्ट काटानाच चालवून टाकतो मी. इतका जोरात चालवतो का मग नादच नाही करायचं. आपली गिन्नी एक नंबर वाढली कारण तिला फुल पाणी चालू आहे धपाधप. इतकं पाणी चालू आहे तिला. काल तुम्ही पाहिलंच असं कालच्या ब्लॉगमध्ये हे फुटलं होतं इदलचं सगळं पाणी चाललं होतं तिकडं. आणि ते गिन्नीच्या साऱ्यातून डायरेक्ट सऱ्यातून गिन्नीला चाललं होतं. कारण तिकडं पाणी चालू होतं ते आणि इथं फुटलं होतं. कारण ते पाणी कुठं चालू होतं त्याचा ॲटो इथून चालू करतो बरं का आम्ही. आतमधला नजारा पाहून घ्या. खोल फिटिंगचा विषय डायरेक्ट. इथं पाणी चालू होतं या मकाला स्प्रिंकलर दिसतं आणि तुम्ही पाहिलंच असं कालच. मग तिथं चालू होतं तर मग ते पाणी त्याच्यात ते ॲटोमुळे तिथं चालू होतं पण ते थोडंसं इथं निघलं होतं. मग इथून सगळं ते गिन्नीला चालू होतं मस्त धडाधड. हे खजुराचं झाड बरं का पब्लिक. याला खजुरं लागले मी तुम्हाला दाखवतो. खजुरं थांबा 1 मिनिट थांबा मी तुम्हाला दाखवतो. हे बा पब्लिक याला खजुरं लागलेली तुम्हाला इथे दिसत असतील. अरे याचा काटा घुसला बा मला. हे बा हिचे खजूर थोडंसं बाजूला घेतो मी. हे बा हे खजूर आहे. कशी आहे खजूर. हे बा या झाडाच्या पानांना टोक पा कशी. हे पा असं एवढं मोठं टोक आहे त्याला. हे बा हे टोक आहे. हे बा ते एकदा घुसले ना अवघड विषय करतं डायरेक्ट माणसाचं. डायरेक्ट खेळ खतम. मका तुम्हाला दाखवायचीच राहिली. मग किती मस्त वाढली. माझ्या अंदाजे आपण भरपूर दिवसानंतर ना तुम्हाला मका दाखवतोच यांची. ऐक पायात काहीतरी लागले. माझ्या पायाला काय लागतंय काय माहिती. ह्या मका कशी वाढली त्यांची. भरपूर मोठी झालेली यांची मका पण. मस्त आपल्याला जायचं रानात. आपल्या इकडच्या रानात आंब्याचं रानात. आपण आंब्याच्या रानात जाणार होतो. तसं पाणी वगैरे पिऊन घेऊ. पण नेमकं ते स्विच ऑफ झालं त्यामुळे क्लिप बनवली नाही काढली नाही काय. जायचं घरी पक्का 6 आता आपण आलेलो आहे रानात. आणि आता आपलं इकडं काम चाललंय. हे काम आपण आता हे इथून पाईप लावलं आहे बरं का. हा पाईप नाही पडू म्हणून आता आपण याला ही दोरी बांधणार आहे माझ्या हातातली. आता बघू आपण तिकडून पाईप लावावं लागेल. तेव्हा सोमवारून जॉईंट केलेलं आहे. केलं आहे ना ते तिथलचं जॉईंट केलं का खाली कर. मग आपल्याला बादले भरून तिथपर्यंत व्हावं लागणार आता. इथून अशा एवढ्या तिथपर्यंत व्हायचं. मग काय करणार. पाणी किल्ले पडताय खुणा पडताय. अय सोमवादू तिथं कुदळ ठेवली मी त्याला ते विचारत होता. अरे याची हे कसं काय तुटलं साईडचं. आपली बाग इतकं गवत झालंय का बस. ते नांगरायचं आपल्याला वावर. मस्त मोठा आहे काय छोटा म्हणतो. थांब आलो मी 1 मिनिट. मला इकडचं काम करू द्या एकदा. आता आपलं काम झालेलं आहे पब्लिक. आता पाणी आलं काय इथं. तिथं पण पाईप नाही निघलेला काही नाही. तिथं एकदम ओके आहे. तर तिकडे जाऊन घरी जाऊन पाणी काढायचं आहे. तिकडं पाणी व्हायचं आहे. तर चला आता आपण जाऊ. हे बाय लागा नाही. इथं विषय असा आहे का जिकडं करू आपण आता. तर पब्लिक आता आपल्या इकडचं काम झालेलं आहे. आता आपण बोर चालू करू. मी येऊ का जाऊन. तू जर ब्लॉग शूट करतो का. तर ह्याच्याकडे देतो आता फोन. ब्लॉग शूट कराल मी काम करतो. आपण कामच करतो. सिस्टीम दाखवली का. ती जॉईन नाही केलं पायापाशी. नाही केलं घे ना पाय ना. केलं होतं निघलेलं आहे बारका ढळढळीत. केलं होतं मग येईन मस्त पैकी काम होऊन जाईल आपलं. धरावं लागेल. चाललेलं आहे आता बोर चालू करा. फुल प्रेशर करा सगळं पाणी इकडे काढून दे. तिथं लाव पहिले. तिथं लाव पहिले. नक्की का. हा पाहून घे तरी एकदा. हा मग खूप दे थोडंसं. आता तुम्ही आमची सिस्टीम पाहिलीच असं कशी एकदम ती बार बॅकर सिस्टीम आहे. तर तुम्ही आमची सिस्टीम पाहिलीच असणार आहे. आता तुम्हाला एकदा आम्ही आंबे दाखवून देतो. आमच्या कोणत्या आंब्याला आम्हाला पाणी द्यायचे त्या हिशोबाने. हा पाय आमच्या काहीच उपयोगात आलेला नाही. सिस्टीम असून सुद्धा काहीच उपयोगात आलेलं नाही. कारण याच्या पुढे एंड कॅप आहे. आणि एंड कॅप काही निघत नाही कारण याच्यात आतमध्ये खेळा त्याच्यामुळं ती काही निघणार नाही. तरी एकदा तुम्हाला आंबे दाखवून देतो. सिद्धूने दाखवलेच असतील तर तुम्हाला आंबे.
पण तरी एकदा परत इथे एक आंबा आहे आमचा, तो काय अजून मस्त हिरवागारच आहे. दिसतच असं त्याने आवाज दिला आम्हाला. काय रे हा? अरे यार आमचे आंबे वाळून चालले नाही तर आमची लाईट गेली आता. सगळा दुष्काळात 13वा महिना आहे. मग तरी एकदा आंबे दाखवून देतो. हा आंबा दाखवला तो हिरवागारच आहे. आता आहे ना विषय असा आहे, 1 मिनिट रे. इथे एक आंबा आहे, हा वाळून गेला थोडा आमचा. त्याच्याकडे लक्ष नाही दिलं त्याच्यामुळे आम्ही लक्षच नाही देत. तेव्हा पण याचे पण थोडे शेंडे वाळून चालले. ऊन फारच आहे कारण याला पण बांधावं लागलं. अरे आळ केलेलं आहे ना एका झाडाला नाही. मग काय आलं याला आळ आहे, एवढं मोठं आळ आहे. इथं पण आंबा आहे आमचा. इथं पण हे आंबा तर आमचा वाळूनच गेला निम्म्याच्या वर. इथं एक आंबा आहे, पण वाळून गेला. तिथे एक आंबा आहे. एवढे सगळे आंबे आता त्यांना पाणी द्यायचे. कुदळ कुठे समोरच कुदळ होती तरी कुदळ कुठे विषय खोल आहे त्याचा डायरेक्ट. लाईट कधी येते काय माहिती, आमची महिना लवकर आली पाहिजे. तर पब्लिक, तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा बरं का, आणि कमेंट करा. आणि आता आपण पार्ट 2 मध्ये भेटू. पार्ट 2 पण उद्याच येऊन जाईल. उद्याच येईल ना? आज हा येईन आणि उद्या पाठवू. आज टाकलाय ना आपण उद्या टाकू. पार्ट 2. आज पार्ट उद्या पार्ट 1 येईल. पार्ट 2 पण उद्याच येईल खरे वेळेस. उद्या सकाळी पार्ट 1, पार्ट 1 सकाळी पार्ट 1 आणि संध्याकाळी पार्ट 2. लगेच पार्ट 2. हा असे कारण दोन. आज एका ब्लॉगची एडिटिंग होईल पार्ट 1 ची आणि दुसऱ्याची आजच दोन्हीची करून ठेवा आणि फक्त टाकायला वेळ जाईल. आपल्याला ना. हा मग आम्हाला झोपायला पण उशीर होऊन जाते एडिटिंग वर. तर चालेल, तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून टाका. आणि आता आपण लाईट वगैरे आली का लगेच पाण्याचं सोय करून घेऊ. थंबनेल पण घ्यायचं राहिलेलं आहे अजून. थंबनेल पण घेऊन घेऊ. आणि आता आपण भेटू पुढच्या ह्याच्यात. जय श्रीराम.